काही वेदनांवर उपायच नसतो असं म्हटलं जातं आणि हे बऱ्याच अंशी खरं आहे असं म्हणावं लागेल. काही वेदना या मृत्यूनंतर देखील संपत नाहीत. एखादा व्यक्ती जरी त्याच्या या असहाय्य वेदनांमधून मुक्त झाला तरी तो गेल्यानंतर त्याची दर्दभरी कहाणी ऐकून त्या वेदना इथंच शिल्लक राहतात. अशीच एक न संपणाऱ्या वेदनांची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी निलेश आणि आपण बघताय मुंबई तक. तर आधी या गोष्टीचा पूर्वार्ध थोडक्यात बघूयात. एक आनंदी कुटुंब पुण्यात राहायचं. विराट गौतम असं या कुटुंब प्रमुखाचं नाव. पत्नी नीला, मुलगी रसिका आणि मुलगा शर्विल. सगळं आनंदी आनंद, धमाल, मस्ती, फिरणं असं सगळं या कुटुंबाचं सुरू होतं. अशा या आनंदी कुटुंबाला नजर लागली ती नोव्हेंबर 2023 मध्ये. विराट गौतम हे आपल्या कुटुंबासह गोव्याला फिरायला गेलेले. 23 नोव्हेंबर 2023ला एका खाजगी ट्रॅव्हल्सनं ते गोव्यावरून पुण्याच्या दिशेनं परत येत होते आणि रात्री 2 वाजण्याच्या सुमारास ही त्यांची जी ट्रॅव्हल्स आहे ती कोल्हापूर जवळच्या पुईखडी घाटात आली. चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस पलटी झाली. या अपघातात 9 प्रवासी गंभीर जखमी झाले तर तिघांना आपला जीव गमवावा लागला. आता ही तिघं कोण? तर विराट यांची पत्नी आणि त्यांची 2 मुलं. या अपघातामध्ये जखमी झालेल्या विराट गौतम यांच्या डोळ्यासमोर त्यांची पत्नी नीला, मुलगी रसिका आणि मुलगा शर्विल या तिघांचाही मृत्यू झाला. या अत्यंत भीषण आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगानं विराट गौतम यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. कुटुंबाचा अंत्यविधी आटोपून विराट गौतम पुण्यातील आपल्या घरी परत गेले. मात्र त्यांना सातत्यानं आपल्या या सगळ्या कुटुंबाची आठवण छळत होती. कुटुंबाच्या विरहानं व्याकुळ झालेले विराट गौतम हे नित्यनियमानं पुण्याहून कोल्हापूरला सतत यायचे. ते पुईखडी घाटातील त्याच अपघातस्थळी जायचे. तिथं बसून ते आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून द्यायचे. तिथं ते दरवेळी त्या अपघातस्थळावर गेल्यानंतर आपल्या पत्नी आणि मुलांच्या आठवणीमध्ये तिथं ते 3 हार झेंडूचे अर्पण करायचे. जो फोटो आपण बघताय, हे 3 हार ते तिथं अर्पण करायचे, तिथं पेढा ठेवायचे आणि हे सतत घडत होतं. आणि विराट हे तिथं सतत येत असल्यामुळं तिथल्या स्थानिक नागरिकांना, तिथल्या व्यावसायिकांना सुद्धा त्यांच्याबद्दल माहिती झाली होती. आता इतक्या वेदनांमध्ये असणारे हे विराट गौतम हे 10 मेला म्हणजे 2026ला ते पुन्हा कोल्हापूरला आले आणि 2 दिवस सलग ते पुईखडी घाटातल्या या अपघातस्थळावरती अत्यंत विषण्ण आणि नैराश्याच्या अवस्थेमध्ये बसलेले स्थानिक नागरिकांना दिसून आले होते. मात्र त्यानंतर ते अचानक तिथनं गायब झाले आणि नंतर तिथनं म्हणजे पुईखडी घाटाच्या परिसरातनं प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्गंधी यायला लागली आणि त्यानंतर मग स्थानिक नागरिकांनी आजूबाजूला शोध घ्यायला सुरुवात केली. तर त्यानंतर त्या नागरिकांना जे आढळलं ते अत्यंत धक्कादायक होतं. नागरिकांनी शोध घेतल्यानंतर तिथं एका व्यक्तीचा बेवारस पद्धतीनं पडलेला मृतदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवली. पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तिथं लगेचच आले आणि त्या घटनास्थळाचा पंचनामा केला. मृताच्या कपड्यांची, त्याच्याजवळ असलेल्या बॅगेची कसून तपासणी करण्यात आली आणि तपासणी केल्यानंतर मृतदेहाजवळ एक फोन आणि ओळखपत्र सापडलं. या ओळखपत्रावरील ओळखपत्र आणि तिथलं जे साहित्य होतं त्या साहित्याची सगळी माहिती घेतल्यानंतर हा मृतदेह दुसरा तिसरा कुणाचा नव्हता तर तो विराट गौतम यांचाच होता असं स्पष्ट झालं. पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार विराट गौतम यांनी त्याच अपघातस्थळावर म्हणजे जिथं आपल्या पत्नी आणि मुलांचा मृत्यू 2.5 वर्षांपूर्वी झाला होता त्याच अपघातस्थळावरती विषारी औषध पिऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची शक्यता ही प्राथमिक तपासामध्ये व्यक्त केली जाते. आपल्या संपूर्ण कुटुंबाला गमावलेल्या विराट यांचं हे दुःख हे कुठल्याही शब्दामध्ये खरं तर मांडता न येणार आहे. आणि कुटुंब गेल्यानंतर आपण एकटं जगू शकत नाही. याच तीव्र धक्क्यातून, मानसिकतेतून आणि नैराश्यातून विराट गौतम यांनी
हे टोकाचं पाऊल उचललं आणि ज्या ठिकाणी 2.5 वर्षांपूर्वी त्यांच्या हसत्या खेळत्या कुटुंबाचा अंत झाला, त्याच ठिकाणी त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला. आपलं आयुष्य संपवण्यापूर्वी विराट यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की आज मी माझं शरीर त्यागत आहे. पत्नी आणि मुलांशिवाय आयुष्याला आता काहीही अर्थ उरलेला नाही आहे. मी गेली 2.5 वर्ष फक्त वेदनांमध्येच जगलो. नीलू, रसिका आणि शर्विल मला सोडून गेले त्या क्षणी माझं संपूर्ण जग संपलं होतं. त्यांच्याशिवाय मी कसा जिवंत राहिलो हे मलाच माहिती नाही, असं विराट यांनी या पोस्टमध्ये म्हटल्याचं सांगितलं जाते. काही दुःख अशी असतात ज्यांचा कुठलाही अंत नसतो. विराट यांच्या दुःखाचंही असंच काहीसं होतं. या अत्यंत दुर्दैवी घटनेमुळं आता कोल्हापूर आणि पुण्यात जिथं ते राहत होते त्या परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते, चर्चा होते. आता चर्चा आणि हळहळ व्यक्त करण्याशिवाय कुठलाही पर्याय निश्चितच उरलेला नाही आहे. मात्र विराट गौतम यांच्यावर जी वेळ आली आहे ती कुणावरही न येवो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मुंबई तकला सबस्क्राईब नक्की करा.